पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज भरला। गणेश सारे चेहरे और एकता की यावेळी त्यांच्यासोबत काही जण उपस्थित होते। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, लालचंद खुशवा हे ओबीसी समाजाचे असून ते पंतप्रधान मोदी यांचे प्रास्ताविक आहेत। त्यांच्यासोबत आणखीन एक व्यक्ती उपस्थित होती आणि ही व्यक्ती मोदी फॉर्म देत असताना त्यांच्या बाजूला बसलेली होती। ही व्यक्ती कोण आहे, मोदी आणि त्यांचा काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू होण्याआधी एक छोटीशी आठवण, YouTube चॅनलवर साम टीव्हीला सबस्क्राइब करा आणि सर्व अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। निवडणुकीसाठी अर्ज भरताना उमेदवाराचे नाव 4 जण प्रस्तावित करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 4 प्रस्तावक म्हणजेच वैद्यनाथ पटेल हे संघाचे स्वयंसेवक असून ओबीसी समाजाचे आहेत। दुसरे लालचंद खुशवा हे सुद्धा ओबीसी समाजाचे आहेत, तर तिसरे संजय सौकर हे दलित समाजाचे आहेत। पंतप्रधान मोदींचे चौथे प्रस्तावक पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड हे पंडित साधेसुधे नसून बनारस आणि संपूर्ण उत्तर प्रदेशात त्यांचं नाव मोठं आहे। मुहूर्त शोधून काढण्यात त्यांचा हातखंडा आहे। काशी विश्वेश्वर मंदिर राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा शुभ मुहूर्त आचार्य गणेश्वर शास्त्रींनीच काढला होता। ज्योतिषाचार्य असलेले गणेश्वर शास्त्री 5 पिढ्यांपासून हे काम करतायत। गणेश्वर शास्त्री यांचे आजोबा राम सुब्रमण्यम घनपाठी दक्षिण भारतातून बनारसला आले, तेव्हा बनारसच्या पंडितांनी त्यांची 36 दिवस परीक्षा घेतली। 36 दिवस त्यांनी मंत्रपाठ करून दाखवला आणि त्यात ते कुठेही चुकले नाहीत। ही गोष्ट आहे 200 वर्षांपूर्वीची। राम सुब्रमण्यम घनपाठी मणिकर्णिका घाटावर राहायचे आणि जे मिळायचं ते खायचे। याच मणिकर्णिका घाटावर राम सुब्रमण्यम घनपाठी विष्णू सहस्त्रनाम पारायण करायचे। घाटावरून काही भाजी विक्रेते त्यांना उरली-सुरली भाजी द्यायचे आणि हीच भाजी शिजवून राम सुब्रमण्यम घनपाठी पोट भरायचे। त्यांचे नातू आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड हे काशीतले मोठे आचार्य आणि ज्योतिषाचार्य म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांनीच रामलल्ला भूमिपूजन, रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठा आणि काशी विश्वनाथ धामच्या लोकार्पणाचा मुहूर्त काढला। मोठमोठ्या धर्म संकटातून मुहूर्त काढण्याचं त्यांचं कसब आहे। काशीत आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड लहान मुलांना आचार्य बनण्यासाठी कर्मकांड शिकवतात आणि धर्म प्रसारासाठी आचार्य भारत भ्रमणही करतात। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, वाराणसी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।